लक्ष द्या. आता तुमचं पहिलं होतं कॅश अकाउंट डेबिट. आपण पहिलं ट्रान्झॅक्शन बघत होतो, कॅशला डेबिट केलं. बँक बॅलन्स आणलाय 2 लाख रुपयांचा, म्हणजे बँकेचा डेबिट. त्यानंतर बिल्डिंग आणली होती, बिल्डिंग अकाउंट डेबिट. बिल्डिंग किती रुपयाची आणली? बिल्डिंग अकाउंट डेबिट ₹2 lakhs. टू कॅपिटल, एवढं सगळं कॅपिटलसाठी आणलंय त्यांनी. म्हणजे किती रुपये कॅपिटल होईल? कॅपिटल अकाउंट ₹5 lakhs, 5 लाख रुपये. नॅरेशन तुम्हाला सांगितलं मी. being started business with cash bank balance and building. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन तुम्ही केली आता एंट्री त्याची. काय सांगितलंय त्यांनी? परचेस गुड्स फ्रॉम राम ऑफ 50,000. आता हे जमलं पाहिजे. परचेसला डेबिट, जीएसटी, परचेसचं जीएसटी काय होणार? डेबिट होणार, बरोबर आहे. इनपुट त्याच्या पुढे नाव टाकणार आणि टोटल अमाऊंट रामला क्रेडिट करायला लागेल, कारण उधारीवरती घेतलंय. परचेस अकाउंट डेबिट 50,000. परचेस करताना जो जीएसटी आपण देणार आहे तो इनपुट सीजीएसटी अकाउंट. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट. किती रुपये होतील जीएसटी? 50,000 इंटू 18%. 2 0 केले म्हणजे किती होते? 9,000. याचे जर 2 शेअर केले तर 4,500चा 1 शेअर होईल. म्हणजे सीजीएसटी 4,500 आणि एसजीएसटी 4,500. आणि एवढे सगळं पेमेंट आपल्याला देते रामला. तो राम्स अकाउंट. कितीचं क्रेडिट होईल रामला? 59. 50,000 गुड्सचे आणि 9,000 रुपये जीएसटीचे. काय नॅरेशन केलं? परचेज गुड्स फ्रॉम राम ऍट परचेज गुड्स फ्रॉम राम ऑन क्रेडिट लिहिलं तरी चालेल. ऑन क्रेडिट ऍट 18% जीएसटी. हा ठीक आहे, चालेल. नेक्स्ट त्यानंतर डेट नंबर 5, 5th ला काय केलं त्यांनी? सोल्ड गुड्स टू राकेश 70,000 ऍट 18% जीएसटी. राकेशला तुम्ही 70,000चा गुड्स विकला, 18% जीएसटी पण घेतला त्याच्याकडून. पण गुड्स कसा विकलाय? फॉर कॅश. काय इंटरव्ह्यू होईल सांगा? बोला. काय केलं पहिलं? काय गुड्स सेल केला आपण त्याला, म्हणजे आपल्याकडे काय येणार? कॅश. कॅशला डेबिट होईल. तुम्ही अगोदर व्यवस्थित समजून घ्या, कुठल्या अकाउंटतील कॅश येईल. गुड्स विकलाय म्हणजे सेल्स येणार. आणि सेल करताना जो जीएसटी येतो त्याला काय म्हणतो आपण? आउटपुट सीजीएसटी, आउटपुट एसजीएसटी. आउटपुट सीजीएसटी, आउटपुट एसजीएसटी. आता प्रश्न राहिला अमाऊंटचा. तर किती रुपयाचा गुड्स आहे? 70,000. 70,000 इंटू 18% किती होतो? 12,600. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे 12,600 तुमचा जीएसटी आला. म्हणजे याचे किती शेअर करायचे? 6,300 आणि 6,300 डिवायडेड बाय 2 करायचं. 2 भाग करायचे म्हणजे 2 डिवायडेड बाय 2. आता मी तुम्हाला काल सिंपल सांगितलं तसं 12,600 मधले 12,000चे जवळ 2 शेअर केले तर कितीचा 1 शेअर होईल? 6,000. आणि 600 रुपयाचे 2 शेअर केले तर म्हणजे 6,300चा 1 शेअर झाला. बरोबर आहे. मग आता तुम्हाला राहिला प्रश्न अमाऊंटचा. तर तुम्ही टोटल जीएसटी तुमचं 12,600 आणि गुड्सची व्हॅल्यू 70,000 आहे. तुम्ही काय त्याचं नाव आहे? राकेश कडून किती रुपये घेणार? फक्त 70,000 घेणार का 70,000 प्लस 12,600? 70,000 प्लस जीएसटी म्हणजे टोटल कॅश येईल आपल्याकडे त्याची 82,600. बरोबर आहे. कॅश येणार म्हणजे कॅशला डेबिट. कॅश अकाउंट डेबिट 82,600. अरे काय चाललंय आज? कॅश अकाउंट डेबिट 82,600. त्यानंतर सेल्स आपला 70,000 आहे. सेल्स इन्कम आहे, सेल्सला क्रेडिट. तो सेल्स अकाउंट 70,000चा गुड्स विकलाय आपण. त्यानंतर आउटपुट सीजीएसटी आणि आउटपुट एसजीएसटी
सेल करताना यांना क्रेडिट होणार कारण आपण समोरच्या पार्टीकडून घेतोय. तो आउटपुट सीजीएसटी अकाउंट 6300, तो आउटपुट एचजीएसटी अकाउंट 6300. तुम्ही ट्रान्झॅक्शन कॉपी करा बरं. ती त्याच मूड नाही दिसत आहे. तो आउटपुट एचजीएसटी अकाउंट 6300. वायरचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. कॅशला का डेबिट केलं? राकेशचं नाव का घेतलं नाही? कारण कॅश गोल्ड विकलाय, बरोबर आहे, ऑन क्रेडिट नाहीये. तुमचे कुठले राहिले? सेकंड नंबर झाली का तुमची? सेकंड एंट्री झाली ना? झालं का? आता तुम्ही माझ्यासोबत लिहा. 7 अगोदर समजून घ्यायचं मग कॉपी करायचं. मी तुम्हाला वेळ देतो. पेड फॉर रिपेअर्स 5000. सांगा जनरल एंट्री. रिपेअर साठी तुम्ही पैसे दिले, काय एंट्री होणार? रिपेअर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. करा एंट्री. रिपेअर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. being paid for repairs. Being paid for repairs. झालं? त्यानंतर पुढचं इम्पॉर्टंट आहे. पुढच्या क्वेश्चनला, पुढच्या ट्रान्झॅक्शनला इम्पॉर्टंट मार्क करा. काय दिले बघा? प्लेस्ड अँड ऑर्डर. प्लेस्ड अँड ऑर्डर म्हणजे ऑर्डर दिली. ऑर्डर दिली आपण कोणाला? विथ रणवीर अँड सन्स. रणवीर आणि सन्सला आपण ऑर्डर दिली आहे फॉर अ गुड्स. मालासाठी ऑर्डर दिली 60,000 ची आणि त्याच्यावरती 12% जीएसटी पण लागणार आहे. आपण रणवीर सन्सला ऑर्डर दिली 60,000 ची. काय जर्नल एंट्री होईल? हा, कुठं दिलंय? कॅशचा काय नाव आहे का? संबंध आहे का कॅशचा? बोला. अरे हा, ऐकलंय नाही ते. अरे रणवीर सन्सला आपण ऑर्डर दिली 60,000 ची. काय एंट्री व्हायला पाहिजे? परचेस डेबिट. हा ठीक आहे. पुढं इनपुट सीजीएसटी डेबिट, इनपुट एचजीएसटी डेबिट टू रणवीर अँड. ही एंट्री तुम्ही सांगितली पण ही एंट्री चुकीची आहे. कारण का नीट समजून घ्या. आपण रणवीर सन्स कडून गुड्स परचेस केलाय का आतापर्यंत? काय केलंय? फक्त ऑर्डर दिली. म्हणजे माल मिळाला का आपल्याला आतापर्यंत? फक्त ऑर्डर दिल्याची काय एंट्री करणार? एंट्री कधी होईल? ज्या वेळेला गुड्स भेटेल आपल्याला त्या वेळेला. फक्त ऑर्डर दिल्याची एंट्री होणार नाही. समजतं का व्यवस्थित तुम्हाला? ऑर्डर दिली जस्ट आपण आता. आपलं बिल झालंय का? त्यांनी माल दिलाय का आपल्याला? नाही. म्हणजे जस्ट ऑर्डर दिली तर ऑर्डर दिल्याची फक्त एंट्री होणार नाही. गुड्स घेतला असता तर एंट्री झाली असती. त्यामुळे लिहून ठेवा नो एंट्री. याची एंट्रीच होणार नाही. फक्त ऑर्डर दिली, आणखी माल वगैरे मिळाला नाही. ज्या दिवशी माल भेटेल त्या दिवशी एंट्री होईल त्याची. त्याची एंट्रीच होणार नाही. फक्त ऑर्डर दिली त्याची काय एंट्री होणार आहे? नो एंट्री. खाली लिहायचं. हा, तुमच्या तिथं क्वेश्चन मध्ये लिहून ठेवा. त्याची आपण नोट लिहू खाली. त्याची एक नोट लिहू आपण. मला आठवण करा. त्याची एंट्री का केली नाही त्याची एक नोट सांगू त्यांना आपण.
नेक्स्ट बघा 15 पेड फॉर वेजेस. बोला वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. करा तुम्ही पण एंट्री. वेजेस अकाउंट डेबिट 15,000 टू कॅश अकाउंट 15,000. being paid for wages किंवा वेजेस पेड जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक जर्नल एंट्री नंतर पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये लाईन करा बरं का. मी केलेलं नाहीये. पर्टिक्युलर कॉलमला करतो ना आपण लाईन. या अशी प्रत्येक जर्नल एंट्री नंतर करा. चला नेक्स्ट काय सांगितलंय. परचेज गुड्स फ्रॉम मोहन ऑफ रुपीज 1 लाख 1 लाख रुपये येते ऍट 12% जीएसटी. आता ही एंट्री जमली पाहिजे बरं का सगळ्यांना. परचेस अकाउंट डेबिट ओके. पुढं इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट टू मोहनचा अकाउंट. कॅशचा काही उल्लेख नाही ना कुठं, म्हणजे मोहनकडून उधारीवरती घेतलं आपण. 18 अमाऊंटही काढा लगेच. किती टक्के जीएसटी रेट आहे? 12%. म्हणजे 1 लाख रुपये जमा आले त्याच्यावरती 12% काढा. 12,000 बरोबर आहे. परचेस अकाउंट डेबिट. मग 12,000 चे 2 शेअर. ₹6,000 सीजीएसटी होईल. टोटल जीएसटी 12,000 होतोय. आणि ऑन क्रेडिट हे समजलं पाहिजे. कॅशचा कुठं उल्लेख सांगितलेला नाहीये त्यांनी, म्हणजे टू मोहन्स अकाउंट होईल. 1,12,000. नरेशन हे सिंपल आहे. परचेस्ड गुड्स फ्रॉम मोहन ऍट 12% जीएसटी. तुम्ही जे चूक करत होते इथं परचेसला डी लावायचं नाही हे समजून, ज्यांना बऱ्याच जणांना सांगितलं मी. तुम्ही इथं का लिहितोय आपण, कारण इथं तुम्ही नॅरेशन मध्ये सांगताय इथं हे अकाउंटचं नाव आहे आणि इथं क्रियापद आहे, वर्ब आहे. त्यामुळे इथं वेगळं जाणार. आणि परचेस अकाउंटचं नाव परचेस्ड नाही, फक्त परचेस नॅरेशन मध्ये लिहायचं. अरे ग्रामर काय समजतं का नाही तुम्हाला? इथं हे अकाउंटचं नाव आहे, नाऊन आहे, आणि इथं क्रियापद आहे, वर्ब आहे. त्यामुळे इथे डीईडी लावलाय त्याला, भूतकाळ डी. ठीक आहे चला नेक्स्ट. पेड फॉर कन्व्हेन्स एक्सपेन्सेस. कन्व्हेन्सचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता, तुमचा ट्रॅव्हलिंगचा खर्च, घरून ये जा करण्याचा, ऑफिसला यायचं, घरी जायचं, त्याचा खर्च येतो. कन्व्हेन्स एक्सपेन्सेस 7,000. बोला. कन्व्हेन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कन्व्हेन्स खर्च आहे, कन्व्हेन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट करा. डेट काय आहे? 25. being paid for conveyance expenses. नेक्स्ट परचेज हे थोडस वेगळं खालीवरती झालंय. 25 डेट ह्याची आहे, 25 तारखेचं ट्रान्झॅक्शन बघतोय आपण आता पुढचं. दोन्ही 25च आहेत. परचेज द गुड्स फ्रॉम किशोर
ऑफ ₹50,000 ऍट 28% जीएसटी. किशोर कडून गुड्स परचेस केला, 28% जीएसटी त्याच्यामध्ये दिला त्याला, अँड पेड द अमाऊंट बाय चेक, आणि पेमेंट त्याला करायची चेकने. सांगा जर्नल एंट्री. हा बोला. परचेस अकाउंट डेबिट, इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. चेकनी पैसे दिले म्हणजे बँकेला क्रेडिट. हे जीएसटी लगेच काढून घ्या ना. 50,000च्या 28% किती होतो बघा. ठीक आहे, माझं काढून नाही झालं, तुम्ही बघा तुमचं 25 तारीख. अमाऊंट प्रत्येकाने काढायची आहे, कॅल्क्युलेशन पण जमलं पाहिजे. किती ते करा. टू बँक अकाउंट येईल, कारण त्याला चेकने पेमेंट केलं आपण. नाही. हा 14,000, 14,000 येईल. परत करा सगळ्यांनी एकदा, ज्यांचं चुकलं त्यांनी परत करा. 14,000 यायला पाहिजे. हा म्हणजे 7,000 आणि 7,000. अकाउंट मध्ये कॅल्क्युलेशन करणं जमलं पाहिजे. पुढं सगळं कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेशन म्हणजे अवघड काही नाहीये, हेच आहे. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिवाइड वगैरे करायचं, तेच आहे. म्हणजे टोटल किती त्याला चेक दिला असणार आपण, किती रुपयाचा चेक दिला असेल त्याला आपण. 64,000 रुपये, बरोबर आहे. नंतर 2 आहेत आणखी ना. पुढची जर्नल एंट्री तोपर्यंत तयार करा. चला, सिंपल आहे. आन्सर कोण देत नाही माझं लक्ष बरं का, मी त्यालाच विचारायला नको उभं करून. प्रत्येकाने आन्सर द्यायचंय. जमलं का नाही जमलं. परचेज मशिनरी ऑफ 50,000 ऍट 18% जीएसटी. ओके, ह्याच्यामुळे तुम्ही अडकले का. हाफ अमाऊंट पेड बाय चेक, हाफ अमाऊंट पेड इमिडिएटली बाय चेक म्हणजे काय. किती रुपये दिले लगेच त्याला. हाफ अमाऊंट म्हणजे अर्धी अमाऊंट दिली. मग अगोदर हे काढा की त्याला टोटल अमाऊंट किती द्यायची आपल्याला. काढा बरं, टोटल किती द्यायला लागतील. काढा प्रत्येकाने. किती, कसे काढणार. 50,000ची मशिनरी ना 18% जीएसटी, म्हणजे 50,000 प्लस 18% काढा. किती होते ते. 50,000चे 18% काढा. किती होतात अगोदर. $500 गुणिले 18 किती आला जीएसटी. 9,000. म्हणजे तुम्ही त्याला टोटल किती पैसे द्यायला पाहिजेत. टोटल 59 द्यायचे, 59 द्यायचे ते. पण तुम्ही त्याला दिलेत किती त्यातले. हाफ अमाऊंट ना, म्हणजे किती दिले बघा बरं. 59 डिवायडेड बाय 2, 59,000तले हाफ अमाऊंट दिली त्याला, म्हणजे किती दिले. 50,000चे निम्मे किती. 25,000 आणि 9,000चे निम्मे 4,500. म्हणजे टोटल किती दिले त्याला. 25 आणि 4 29, 29,500 दिले.
आणि 29,500 उधारी राहिले, क्रेडिट राहिले, बरोबर आहे का? म्हणजे क्रेडिट वरती ते कुठं लिहितो आपण? जे पैसे द्यायचे राहिले ते कुठं रेकॉर्ड केले पाहिजे? उधारी असल्यावरती कुठल्या अकाउंटला टाकतो आपण ती एंट्री? हा, असं समजा ही मशिनरी तुम्ही सगळीच्या सगळी क्रेडिट वरती घेतली, त्याचं नाव दिलं नाही म्हणून गोंधळलाय का? ठीक आहे, जर नाव नसेल माहिती तर ज्यांच्याकडून आपण उधारीवरती घेतो त्यांना काय म्हणतो? क्रेडिटर्स. म्हणजे जर तुम्ही टोटल मशिनरी उधारीवरती घेतली असेल तर तुम्ही काय केलं असतं? टू क्रेडिटर्स अकाउंट, बरोबर आहे का? म्हणजे मी तुम्हाला जर्नल एंट्री लिहून सांगतो, नाही कळाले तर परत डिस्कस करू आपण. किती डेट आहे? 27. मशिनरी आली आपल्याकडे, मशिनरी अकाउंट डेबिट 50,000. परचेस साठी जो जीएसटी आहे तो इनपुट सीजीएसटी आणि इनपुट एसजीएसटी. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट किती आली होती अमाऊंट तुमची? 9,000 म्हणजे 4,500. इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट 4,500. आता राहिला प्रश्न इथपर्यंत, ठीक आहे, लक्ष द्या, इथपर्यंत ठीक आहे. तुम्हाला आता इथपर्यंत कळायला पाहिजे त्याला आपले टोटल किती पैसे द्यायचे ते आपण त्याला 59,000 रुपये, बरोबर आहे. 50,000 मशिनरीचे आणि 9,000 रुपये जीएसटी, त्यातले आपण त्याला 50% देतोय म्हणजे निम्मे देतोय, हाफ अमाऊंट. ती आली होती 29,500. तुम्ही त्याला कसे पैसे दिलेत सांगितले का? चेकने दिलेत. म्हणजे 29,500 बँकेला क्रेडिट केलं पाहिजे, बँकेतून तेवढे पैसे जाणार, बरोबर का? म्हणजे इथं लिहिलं पाहिजे टू बँक अकाउंट. किती पैसे देताय तुम्ही त्याला? 29,500. मग राहिलेले उधार राहिलेले त्याच्या नावाने लिहिले पाहिजे ना, पण त्याचं नाव माहिती नाही म्हणजे आपण त्याला क्रेडिटर्स म्हणू. क्रेडिटर अकाउंट किती रुपये राहिले द्यायचे? 29,500. समजली एंट्री? मशिनरी आली, मशिनरी डेबिट, सीजीएसटी एसजीएसटी दोन्ही एक्सपेंडिचर दोघांना डेबिट. राहिला प्रश्न तुम्ही गोंधळात कुठं होते की 50 हाफ अमाऊंट दिली आणि हाफचं काय करायचं? म्हणजे एवढी दिली तेवढी बँकेला क्रेडिट आणि द्यायची राहिली तेवढी क्रेडिटरला क्रेडिट, कारण उधारी राहिली तेवढी द्यायची. समजलं? बिंग परचेस्ड मशिनरी, बिंग मशिनरी परचेस्ड. समजत नसेल तर विचारा. at 18% GST and half amount paid immediately by check. नाव नव्हतं माहिती त्यामुळे आपण क्रेडिटर लिहिलं, ठीक आहे. आणि लास्ट विड्रीव फ्रॉम बँक 10,000 फॉर पर्सनल यूज. बँकेमधून तुम्ही 10,000 पर्सनल यूज साठी घेतले, फॉलो एंट्री काय होईल? ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, बरोबर. बँकेला क्रेडिट, बँकेतून पैसे जाणार नाही, ड्रॉइंगला डेबिट. 31, 31 ड्रॉइंग अकाउंट डेबिट. हे ड्रॉइंगचं स्पेलिंग पण तुम्ही बऱ्याच जणांनी नवीन नवीन शोध लावून दिलं होतं, जरा व्यवस्थित बघून लिहा. चला, एक काम राहिले टोटल करायचं. आता मी कशी टोटल करतो तुम्हाला एकदा सांगतो, तुम्ही त्याप्रमाणे बघा, जमलं तर चांगलं आहे. अमाऊंट बघा आपल्या याच्यामध्ये 1 लाखाची अमाऊंट कुठे आहे? इथे एक 5 लाख आहेत, बरोबर आहे का? 5 लाख
त्यानंतर पुढे इथे 59 म्हणजे इथं नाही लाख रुपये. त्यानंतर इथे 1,12,000 म्हणजे 1 लाख, बरोबर आहे. 5 आणि 1 6 लाख झाले. आणखी पुढे आहे का कुठं? नाहीये. म्हणजे लाख रुपयांची टोटल जर केली तर ही 6 लाख रुपये होते. समजलं? आता चौथं घर. चौथं घर म्हणजे 10,000 वालं घर घ्यायचं. म्हणजे इथं काही नाहीये. पण इथं 59 आहेत म्हणजे इथं 10,000 किती रुपये आहेत? 50,000. बरोबर का? मी सांगतोय काय कळतंय का? आपण काय करतो आता 10,000 वाल्या घराची टोटल घेतोय. म्हणजे 59 मध्ये 10,000चं घर किती झालं? 50,000. म्हणजे इथं 50,000 झाले. त्यानंतर इथं 70. 50 आणि 70 1,20,000 होतात. 1,20,000 नंतर इथं नाही, इथं 10,000 आहेत. 1,20,000 आणि 10 1,30,000. 1,30,000 आणि इथं 10 आहेत. 1,40,000. 1,40,000 आणि 60. हेच तुम्हाला जमत नाही बहुतेक. 1,40,000 आणि 60 किती होतील? 2 लाख रुपये, बरोबर. 2 लाख आणि 20, 2,20,000, 2,40,000 आणि इथं 10,000 आहेत म्हणजे 2,50,000. म्हणजे याची टोटल झाले 2,50,000. आपण 10,000 वाली टोटल किती आहे आता? 1,000 वाली म्हणजे तिसरं घर, चौथं घर, सॉरी. आता इथं 9,000 आहेत, बरोबर आहे का? 9 आणि 6 15, 15 आणि 6 21, 21 आणि 5 26, 26 आणि 5 31, 31 आणि 2 33, 33 आणि 7 40, 40 आणि 4 44, 44 आणि 9 44 आणि 9 6 आणि 3 53, 53 आणि 9 62, 62 आणि इथं काही नाहीये म्हणजे इथे झाले 62,000. हे बहुतेक मला वाटतंय तुम्हाला नाही झेपायचं का? झेपतंय? इथे किती झाले? जमल. टोटल करा, चांगली पद्धत आहे. पुढे आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन. 300 आणि 300 600. आता 4 घरापर्यंत आलो. आता तिसरं घर 300 आणि 300 600 रुपये झाले. 300 आणि 300 600. इथं आहे का? काही नाहीये. 600 आणि 500 1100. 11 आणि 5 16, 1,600 रुपये झाले. आणि वरती 50 100 का आहे का? नाहीये. मग आता याची टोटल कशी करायची बघा परत. हे 6 लाख आणि 2 लाख 8 लाख. हे 50,000 आणि 60,000 किती होतील? 50 आणि 60 1,10,000 म्हणजे 8 लाख आणि 1,10,000 9,10,000 झाले. आणि वरती हे 2 आणि 1 3. पाहिजे तर असं लिहून ठेवत चला. 9,10,000 झाले इथपर्यंत. ठीक आहे. आता हे 2,000 आणि 1,000 3,000 आणि वरती 600 3,600 म्हणजे 9,13,600 रुपये टोटल झाले. नाही जमलं तर एक 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 करत या, काही प्रॉब्लेम नाही. तसं तुम्हाला पॉसिबल. पण याची प्रॅक्टिस करा, हे फायदेशीर आहे. आता जास्त नाही पण 12वीला जास्त फायदेशीर आहे. 12वीला जे तुम्हाला बरेच टॅली करायला लागतं त्या केसमध्ये फायदेशीर आहे. 9,13,600 प्रॅक्टिस नंतर जमत जाईल, काय अडचण नाही. 9,13,600 टोटल यायची. कालचा होमवर्क चेक करा, आन्सर तुमचा काय राहिले? 2 राहिले, सांगतो ना मी. चेक करू ना. सगळ्यांनी केलंय का? कुणी केला नाही? केला नाही? केला का? पाठे मग इकडे तुम्ही सगळ्यांनी केलाय. चेक करणार आहे बरं का मी. चला पहिले जर्नल एंट्री सांगा काय केली. विशाल कमेन्स बिझनेस विथ कॅश 90,000, फर्निचर 60,000 आणि बिल्डिंग 1 लाख रुपये. कॅश अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू विशाल्स कॅपिटल. किती आलं? 2,50,000. लिहून दाखवू का गरज नाही काय? बिंग स्टार्ट जे अवघड वाटेल ते लिहून सांगतो. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, फर्निचर अँड बिल्डिंग. बरोबर आहे. बिंग विशाल स्टार्टेड बिझनेस तरी काही प्रॉब्लेम नाही. आता का नाही विशालचं नाव का नाही द्यायचं? तू कुणाच्या बुक्स मध्ये एंट्री करतोय? आता तू जरी एंट्री करत असला तरी आपण इन द बुक्स ऑफ कोणाच्या करतो का? म्हणजे उदाहरणार्थ हे राजकुमारचे होतं किंवा कोणी इथं नरेंद्र आहे. आपण कोणाच्या बुक्स मध्ये एंट्री करतोय? नरेंद्रच्या. त्यामुळे नरेंद्रचंच नाव लिहायची गरज नाही. त्याच बुक्स आहे ना. त्यामुळे बिंग स्टार्टेड बिझनेस विथ लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर कुठे गेला प्रॉब्लेम हा? बघा. परचेस्ड मोटर कार फ्रॉम होंडा अँड कंपनी, होंडा कंपनी बाय चेक ॲट 18% GST. मोटर कार अकाउंट डेबिट.
मोटर कार अकाउंट डेबिट, इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट, आणि पेमेंट कसं केलंय? चेकने, म्हणजे टू बँक अकाउंट. मग आता राहिला प्रश्न अमाऊंट काढण्याचा. तर 55,000 तुमची मोटर कार आहे आणि 18% जीएसटी आहे, म्हणजे 2 0 काढले तर 550 गुणिले 18 किती झाले? बरोबर आहे की अमाऊंट? 9,900 बरोबर आहे ना? म्हणजे याचे निम्मे किती झाले? 4,950, 4,950. म्हणजे याची एंट्री होईल 55,000, जीएसटी 4,950, 4,950, आणि टोटल अमाऊंट त्याला किती देणार आपण? 64,900. बरोबर का? समजले का एंट्री सगळ्यांना? Being purchased a motor car from Honda and Company at 18% GST and paid by check, असं नॅरेशन पाहिजे. नॅरेशन समजले का? लिहून देऊ नॅरेशन? लिहून देऊ. ज्यांनी केलं नाही त्यांनी करा कंप्लीट. बिंग परचेस्ड मोटर कार का केलंय सगळ्यांनी? तुमचा अगोदर होमवर्क चेक करायला पाहिजे होता. तुम्हाला काल जो होमवर्क दिला होता क्वेश्चन नंबर 5 होता ना? आता मी फॉर्मॅट बनवत नाही, डायरेक्ट एंट्री करतो. इन द बुक्स ऑफ, काय नाव आहे? विशाल इलेक्ट्रॉनिक्स. विशाल इलेक्ट्रॉनिक्स. आता ज्यांना डेबिट क्रेडिट मध्ये गोंधळ होतोय ना, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? त्यांचं बेसिक अजूनही क्लिअर नाही याचा अर्थ. म्हणजे पर्सनल रिअल नॉमिनल वाले आहेत ना, ते क्लिअर नाहीये तुमचं. त्याचं लेक्चर एकदा वाटल्यास तुम्हाला 1 तास लवकर या. ज्यांना प्रॉब्लेम वाटतोय ना, मी त्याचं लेक्चर तुम्हाला हे करून देईल, लावून देईल, ते लेक्चर करा. म्हणजे तुम्हाला पर्सनल रिअल नॉमिनलच कळत नाही, ज्यांचं डेबिट क्रेडिट चुकतंय त्यांचं. ठीक आहे. आता पहिलं बघा, विशाल कमेन्स बिझनेस विथ कॅश 90,000, फर्निचर 60,000, बिल्डिंग 1 लाख रुपीज, 2018 एप्रिल. एक बहुतेक. आता काय केलं यांनी? कॅश आणली, फर्निचर आणले, बिल्डिंग आणले. कॅश, फर्निचर, बिल्डिंग तिन्ही कुठले अकाउंट आहेत? रिअल आहेत, तिन्ही ऍसेट्स आहेत, आणि तिन्ही आल्यात आपल्याकडे, कमसिन आहेत, म्हणजे तिघांना आहे डेबिट. कॅश अकाउंट डेबिट, याची एंट्री ज्यांची चुकली त्यांनी करेक्शन करा. कॅश अकाउंट डेबिट, त्यांनी किती कॅश आणली? 90,000. फर्निचर अकाउंट डेबिट 60,000. बिल्डिंग अकाउंट डेबिट 1 लाख रुपीज. तर सगळ्यांना डेबिट केलं. आणि कशासाठी पैसे आणलेत? कॅपिटल साठी. म्हणजे आता क्रेडिट लिहिताना पण तुम्ही डायरेक्ट इथंच लिहिताय टू, असं नाही लिहायचं, चुकीचं आहे. क्रेडिट लिहिताना थोडा पॅराग्राफ करायचा, टू विशाल्स कॅपिटल अकाउंट. एका लाईन मध्ये नाही केलं तर खाली लिहिले तरी काही प्रॉब्लेम नाही. आता किती कॅपिटल? तर या तिघांची बेरीज एवढं त्याचं कॅपिटल झालं. याची टोटल होती 2,50,000 रुपये, 2,50,000. नॅरेशन मध्ये पण बऱ्याच जणांनी गोंधळ केलाय. नॅरेशन मध्ये काहींनी फक्त फर्निचर लिहिलंय, काहींनी कॅश लिहिलंय. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ, काय काय आणलं त्यांनी बिझनेस स्टार्ट करायला? कॅश, फर्निचर अँड बिल्डिंग, असं प्रॉपर एंट्री पाहिजे. त्याच्यानंतर नंबर 4, परचेस्ड मोटर कार फ्रॉम होंडा अँड कंपनी बाय चेक. मोटर कार परचेस केली होंडा कंपनीकडून, 55,000चा चेक दिला आणि 18% जीएसटी. तर 55,000चे 18% तुम्ही काढले का? आपण काढलं होतं आय थिंक. आता किती आलं होतं ते? 4,950. तर आता तुमच्याकडे मोटर कार आली, त्यामुळे मोटर कारला डेबिट पाहिजे. मोटर कार कम्स इन रिअल अकाउंट, मोटर कार अकाउंट डेबिट 55,000. परचेस करताना जो जीएसटी त्याला डेबिट. इनपुट सीजीएसटी, काही जण फक्त जीएसटी लिहित आहे, चुकलंय. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट किती होतं? 4,950. इनपुट एचजीएसटी ला डेबिट, हेही तेवढीच अमाऊंट 4,950. आणि पेमेंट केलंय बँकेमधून, म्हणजे बँक इज गिव्हर टू बँक अकाउंट. टोटल किती पैसे देणार त्याला? 64,900. बरोबर आहे का ही अमाऊंट? 9, 55 आणि 9, 64, 64 आणि 9, 9, 18,
55 आणि 9 चुकतंय का रे काहीतरी? 55,000 आहे ना तुमचे? ही अमाऊंट चुकीची सांगताय मग, नाही तर तुम्ही मला किती होते हे 9,900 आलं होतं ना, म्हणजे याच्या निम्मे किती आले होते? 4,950, 4,950 म्हणजे 8 आणि 9 9 18 9,800 9,900 बरोबर आहे. मग 55 आणि 9 64,900 बरोबर आहे. ठीक आहे. आता नॅरेशन कसं लिहिलं पाहिजे? तुम्ही मोटर कार परचेस केली, त्याच्यावरती 18% जीएसटी आणि त्याचं पेमेंट कसं केलं आपण? चेकने. पेइंग मोटर कार परचेस purchased at 18% GST. आता माझं थोडं पर्टिक्युलरच्या बाहेर जाईल, समजून घ्या. अँड अमाऊंट पेड बाय, कसं पेमेंट केलं? पेड बाय चेक. आता जो नंबर 5चं ट्रान्झॅक्शन आहे ते चुकीचं आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये चुकीचं दिलंय. काय ट्रान्झॅक्शन आहे? पेड इन्शुरन्स ऑफ द अबाव कार. ही जी तुम्ही नवीन मोटर कार परचेस केली आहे त्याचा तुम्ही इन्शुरन्स काढलाय 3,000 रुपये, पेड केलाय म्हणजे त्याचे पैसे दिलेत कुणाला? टू इंडिया युनायटेड इंडिया इन्शुरन्स. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला तुम्ही 3,000 रुपये इन्शुरन्स साठी दिले. इन्शुरन्स हा तुमच्यासाठी नॉर्मली एक्सपेंडिचर आहे, बरोबर आहे का? इन्शुरन्स आपलं एक्सपेंडिचर आहे, म्हणजे तुम्ही नॉर्मली एंट्री काय करणार? इन्शुरन्स अकाउंट डेबिट टू पेड म्हणलंय म्हणजे याचा अर्थ काय? पैसे दिले टू कॅश अकाउंट 3,000, अशी तुम्ही एंट्री केली पाहिजे. पण एक रूल आहे, जर तुम्ही नवीन ऍसेट परचेस केली, स्पेसिफिक बोलायचं गाडीबद्दल, तर त्याचं गाडी परचेस करताना तुम्हाला इन्शुरन्स, आरटीओ टॅक्स हे जे काही सगळे खर्च लागतात ते गाडीच्या खर्चातच ऍड करायला पाहिजे. म्हणजे पहिला जो इन्शुरन्स आहे गाडीचा, म्हणजे सिम्पली रूल काय असतो? तुम्ही गाडी घेतल्यानंतर ती ऑन रोड येईपर्यंत जो खर्च होईल तो सगळा मोटर कार मध्येच ऍड केला पाहिजे. काय म्हणलं मी, समजलं का? आता तुमचा जो पहिला इन्शुरन्स आहे, तुम्ही इन्शुरन्स काढल्याशिवाय गाडी भेटते का तुम्हाला हातात? म्हणजे मोटर कार जोपर्यंत तुमच्या हातात येत नाही, ऑन रोड येत नाही, तोपर्यंत होणारा खर्च त्या मोटर कार मध्येच ऍड केला पाहिजे. म्हणजे याची एंट्री अशी केली पाहिजे, पहिला इन्शुरन्स आहे त्यामुळे तो मोटर कार त्या ऍसेट मध्येच ऍड होतो. याची एंट्री अशी व्हायला पाहिजे, मोटर कार अकाउंट डेबिट 3,000 टू कॅश अकाउंट 3,000. पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय केलंय? या मोटर कारच्या ऐवजी इन्शुरन्सला तुम्ही बऱ्याच जणांनी तेच कॉपी करून लिहिलं, इन्शुरन्सला डेबिट केलंय. इन्शुरन्स नॉर्मली बरोबर आहे, हा जर इतर वेळेला काढलेला इन्शुरन्स असतं तर इन्शुरन्सलाच डेबिट झाला असतं. मी मोटर कार मध्ये काय ऍड केलं त्याला? कारण नवीन मोटर कार आहे. मोटर कार ऍसेट, त्याला शब्द असा वापरतात की ऍसेट रेडी टू यूज. रेडी टू यूज म्हणजे काय? तुमचे ऍसेट वापरासाठी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत सगळा केलेला खर्च त्या ऍसेट मध्येच लिहिला जातो. म्हणजे मोटर कारला डेबिट केला पाहिजे. म्हणजे मी उदाहरण सांगतोय तुम्हाला, तुम्ही एक मशिनरी परचेस केली मुंबईवरून, मशिनरी घेतली 1,00,000 रुपयांची, ती मशिनरी आपल्यापर्यंत आणण्यासाठी खर्च झाला ट्रान्सपोर्टला 5,000 रुपये. मशिनरी ट्रान्सपोर्ट करायला 5,000 रुपयाचा खर्च झाला इथं आणायला. त्याच्यानंतर ते मशिनरी फिट बसवायला तुम्ही काही मजुरी दिली, कामगार लावले, ते मजुरांना पगार दिला 10,000 रुपये त्याची मजुरी झाली. आता तुमची मशिनरी किती रुपयाची झाली टोटल? 1,15,000 रुपयांची. म्हणजे तुम्ही काय केलं? ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेसला डेबिट केलं पाहिजे. पण ऍसेटच्या बाबतीत जर तुम्ही खर्च केला असेल, एखाद्या मालमत्तेसाठी खर्च केला असेल आणि ती जर नवीन ऍसेट असेल तर तो खर्च, ती ऍसेट जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत होणारा खर्च त्या ऍसेट मध्येच ऍड केला पाहिजे, असा रूल आहे. कारण तुमची मशिनरी फक्त 1,00,000ची आणून पडली, तिला जर ट्रान्सपोर्टचा खर्चच नाही केला किंवा तिच्यासाठी फिटिंग करायला कामगार लावून कामच नाही करून घेतलं तर ती मशिनरी वापरतील का तुम्हाला? म्हणजे ऍसेट तुमची जोपर्यंत रेडी टू यूज होत नाही, वापरायला तयार होत नाही, तोपर्यंत झालेला खर्च त्या ऍसेट मध्ये ऍड केला पाहिजे, असं अकाउंटिंग स्टँडर्ड सांगतं, रूल आहे. पण तुमच्या केसमध्ये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये त्यांनी इन्शुरन्सला डेबिट केलंय, तर हे चुकीचं आहे. हे मोटर कार मध्येच ऍड व्हायला पाहिजे, कारण पहिला इन्शुरन्स आहे. पेइंग इन्शुरन्स ऑफ मोटर कार, इथे एक शब्द नवीन ऍड करून देतो मी तुम्हाला, कॅपिटलाइज्ड. कॅपिटलाइज्ड केलं म्हणजे काय? त्या मोटर कार मध्ये ऍड केलं. आता एकदा तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांसोबत एक डिस्कस करा. टेक्निकली आपलं बरोबर आहे, मी गॅरंटी देतो, हे मी जे सांगतो ती एंट्री बरोबर आहे, पण शेवटी चेक ते करणार आहेत क्वेश्चन. त्यामुळे त्यांच्या लक्षात नाही आलं, त्यांनी जर चूक दिलं तर आपले मार्क जातील. त्यामुळे कॉलेजच्या शिक्षकांसोबत डिस्कस करा आणि ते जे सांगतील त्याप्रमाणे एंट्री करा. पण मी सांगितली ती एंट्री बरोबर आहे.
अकाउंटिंगच्या दृष्टीने. आता कॉलेजचे शिक्षक जसे सांगतील तशी एंट्री करा. समजलं लॉजिक काय सांगितलं मी? मोटर कार मध्ये काय ऍड करायचं तर अकाउंटिंग मध्ये रूल आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड मला आता बहुतेक 10 नंबरचा अकाउंटिंग स्टँडर्ड, प्रॉपर्टी प्लांट आणि इक्विपमेंट असा अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. म्हणजे आपण पहिल्या टॉपिक मध्ये बघितलं होतं बघा अकाउंटिंग स्टँडर्ड, इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन, AS2 इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन, त्याच्यामध्ये सांगितलं. आता हे अकाउंटिंग स्टँडर्डचे फिक्स असेटच्या बाबतीतच आहे. ते अकाउंटिंग स्टँडर्ड असं सांगतं जोपर्यंत तुमचे असेट वापरायसाठी तयार होत नाही, रेडी टू यूज होत नाही, तोपर्यंत झालेला सगळा खर्च त्या ऍसेट मध्येच रेकॉर्ड केला जातो. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, मशिनरी तर 1 लाख रुपयांची आहे, पण ट्रान्सपोर्ट करायचा खर्च, त्याचं फाउंडेशन वगैरे बनवायचा खर्च, तो सगळा मशिनरीमध्येच ऍड केला जातो, कारण ते तोपर्यंत वापरायलाच तयार होत नाही. समजलं? म्हणून त्या लॉजिकने हा जो इन्शुरन्स आहे तो मोटर कार मध्ये लिहिला पाहिजे, कारण पहिला इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स घेईपर्यंत तुम्ही मोटर कार वापरू शकता, फिरवू शकता का? नाही. म्हणजे मोटर कार साठी केलेला खर्च येतो, त्यामुळे इन्शुरन्स तो मोटर कार मध्ये ऍड व्हायला पाहिजे. समजलं? म्हणून मी तुम्हाला लिहू नका असं सांगितलं होतं. आता याच्यावरती आन्सर काय सांगितलंय मी तुम्हाला, कॉलेजच्या शिक्षकांसोबत डिस्कस करा, ते जे सांगतील त्याप्रमाणे एक्झाम मध्ये लिहा, पण हे टेक्निकली बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, पेड इन टू स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे भरले, इथं बऱ्याच जणांनी स्टेट त्यांना आवडलेलं नाही दिसत आहे, बँक ऑफ इंडिया लिहिलंय फक्त. स्टेट बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर. स्टेट बँक ऑफ इंडियाला पैसे मिळाले. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट 40,000. आणि काय भरलं तुम्ही बँकेत? कॅश गोज आउट टू कॅश अकाउंट 40,000. कॉपी नका करू, समजून घे, मी हे पाठवणार आहे तुम्हाला, कॉपी नको करू, समजून घे. स्टेट बँक ऑफ इंडियात पैसे भरले म्हणजे बँकेला पैसे मिळाले, बँकेचं रिसिव्हर, बँकेला डेबिट. आणि कॅश रिअल, कॅश गोज आउट, being paid into स्टेट बँक ऑफ इंडिया, किंवा कॅश डिपॉझिटेड म्हणा, being कॅश डिपॉझिटेड into स्टेट बँक ऑफ इंडिया. समजलं? नेक्स्ट, पुढचं सिंपल आहे, पण तरी पण काही जणांनी ह्याच्यातही चूक केली आहे. पेड फॉर सॅलरी 10,000 आणि रेंट 10,000. सॅलरी आणि रेंट तुम्ही दिलं, सॅलरी रेंट आपल्यासाठी काय झाला? एक्सपेंडिचर, म्हणजे सॅलरी रेंटला डेबिट व्हायला पाहिजे. सॅलरी अकाउंट डेबिट 10,000, रेंट अकाउंट डेबिट किती आहे? 3,000 आहे ना. टोटल कॅश किती गेले आपल्याकडून? 13,000 टू कॅश अकाउंट 13,000. कॅशला क्रेडिट 13,000चं. being salary and rent paid. तुमच्या नॅरेशन मध्ये तुम्ही इंग्लिशची फार दयनीय अवस्था केली आहे, बघवत नाहीये. सॅलरी अँड रेंट पेड. त्यानंतर नंबर 15, बॉट गुड्स फ्रॉम राजेश 80,000. हे तुम्हाला मी करायला नव्हतं लावलं. राजेश कडून तुम्ही 80,000चा माल परचेस केला अँड पेड हिम 1/4 अमाऊंट. तुम्ही 80,000चा माल घेतला, आपला वेळ संपलाय का रे? 80,000चा माल घेतलाय आणि त्याला 1/4 अमाऊंट दिली, याचा अर्थ चौथा हिस्सा दिला. म्हणजे काय? ह्याला डिवायडेड बाय 4 करायचं. 1 ने मल्टिप्लाय केलं तर 80च राहणार आहे ना. म्हणजे तुम्हाला वाटेल 1 कुठं सोडला सरांनी, तर 80,000 इंटू 1/4 जर तुम्ही केलं तर 80,000 1 80,000 आणि डिवायडेड बाय 4, म्हणजे तुम्ही त्याला 1/4 अमाऊंट दिली, म्हणजे 4 1 4 आणि किती होते? 20,000 ना. 4 दुने 8 आणि पुढचे 4 शून्य तसेच. म्हणजे किती रुपये दिले त्याला आपण? 20,000 रुपये. मग शिल्लक उधारी किती राहिली? 80 मधले 20 दिले म्हणजे उधारी किती राहिली? 60,000 रुपये तुमची उधारी राहील. हे 20,000 कसं काढलं कळालं का? 1/4. मला 80,000च्या वन हाफ अमाऊंट सांगा किती येईल? 1/2. 1/2 म्हणजे किती निम्मी रक्कम दिली त्याला? म्हणजे 40,000 दिली. आता एक सांगतो, 90,000 त्याच्या 1/3 दिली म्हणजे किती दिले तुम्ही त्याला? बरोबर आहे. 90,000 डिवायडेड बाय 3 म्हणजे 30,000 रुपये दिले, 60,000 उधार राहिले. म्हणजे आपल्या एक्झाम्पल मध्ये परत आपण राजेश कडून माल घेतलाय, म्हणजे परचेस अकाउंट डेबिट किती राहिले आपले ट्रान्झॅक्शन? परचेस अकाउंट डेबिट टोटल 80,000 टू कॅश. किती कॅश दिली त्याला? 1/4 म्हणजे 20,000 दिले. आणि राहिलेले पैसे कुठे दाखवायला लागतील मग उधारीचे? राजेशच्या अकाउंटला लिहायला लागतील. तो राजेश अकाउंट 60,000. ठीक आहे. बाकीचे आपले राहिलेले आपण उद्या डिस्कस करू. बाकी दुसरा क्लास आहे, ऐका 2 मिनिटं थांबा.
एवढं कम्प्लीट करतो मी, 1 मिनिट थांबा. गुड्स परचेज फ्रॉम राजेश. And 1/4 amount ज्यांना जमत नाही ना त्यांनी काय करा, ज्यांना अजूनही कळत नाही हा, नॅरेशन लिहायचं राहिलं का फक्त, मी याचा फोटो पाठवतो ना तुम्हाला, पीडीएफ पाठवतो ना, जे राहिलंय ते कव्हर करा. 2 मिनिटं लक्ष द्या, थांबा रे.